वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसलाय। त्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलंय आणि त्यांना मसुरीला परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। प्रशिक्षणार्थी असतानाही खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावणं, गाडीवर भारत सरकार लिहिणं, अपर जिल्हाधिकाऱ्यांची केबिन हडपणं यामुळे पूजा खेडकर वादात सापडल्या होत्या। त्यानंतर पूजा खेडकरांच्या कारनाम्यांची यादी वाढत गेली आहे। आयएस होण्यासाठी त्यांनी मिळवलेलं दिव्यांग सर्टिफिकेट देखील वादात आहे। एबीपी माझाने पूजा खेडकरांचे अनेक कारनामे सर्वप्रथम उघड केले होते आणि या सर्व प्रकरणाची दखल घेऊन केंद्राने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती। एखाद्या आयएस अधिकाऱ्याला प्रशिक्षणावरून परत बोलावण्याची देशामधली कदाचित ही पहिली घटना असेल। तर वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक लागलेला आहे। त्यांना अकॅडमीमध्ये परत बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गेले 8 दिवस सलग एबीपी माझाने ही बातमी लावून धरलेली होती आणि आता ही बातमी समोर येते। दरम्यान पूजा खेडकरांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे। कुंभार यांनी आरटीआय अर्ज करून या प्रकरणातली अनेक कागदपत्र ही जगासमोर आणलेली। पाहूया। पुढे त्यांनी इथे आल्यानंतर जे प्रताप केले त्यांच्या नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीत, त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रा बाबतीत या सगळ्याची आता चौकशी होईल आणि मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल। कदाचित त्यांना बडतर्फही व्हावं लागू शकतं आणि सगळ्या गोष्टीची चौकशी झाली तर त्यांना पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल। परंतु आमची मागणी आहे की तेवढ्यावर थांबू नये, तर यांना ज्यांनी मदत केली, ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांवर सुद्धा तशीच कारवाई झाली पाहिजे। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती मागवली आहे। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेट बाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी मिळवली असल्यास संबंधित व्यक्तींनी डॉक्टरांवर चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश देण्याच्या सूचनाही या पत्रात करण्यात आल्या। आम्ही दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या अंतर्गत आणि राज्य शासनाची जी दिव्यांगांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी धोरण आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने आम्ही पोलीस आयुक्त पुणे शहर यांना याच्याबद्दल तात्काळ चौकशी करून अहवाल देण्याबाबत आम्ही पत्र दिलेलं आहे 12 जुलै रोजी। आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा आम्ही या पूजा खेडकर यांच्या नेमणुकीबाबतची जी काही त्यांच्याकडे कागदपत्र असतील ती सर्व कागदपत्रे आम्ही मागणी केलेली आहे। ती कागदपत्रे सुद्धा आम्ही प्राप्त होताच आम्ही शासनाला कळवू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।